नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत तुम्हाला दुधाळ गाय म्हशींचे वाटप करणे ही योजना राबवली जात आहे। शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत। याचे कागदपत्र कोणते, तुमचा अर्जाचा वर्क फ्लो, या अंतर्गत कोणते कोणते लाभ मिळणार आणि किती टक्के अनुदान मिळणार आणि कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतो, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर आलाच आहात तर व्हिडिओला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी बांधवांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, कुक्कुटपालन तलंगा गट वाटप करणे आणि तसेच एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे हे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे शेतकरी बांधवांनो। आणि तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनुसूचित जाती जमातीतील असताल तर तुम्हाला या योजनेतून 75% अनुदान मिळणार आहे आणि तुम्ही जर सामान्य जमातीचे असताल तर तुम्हाला 50% अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांनो। तसेच आपण आज या अर्जाचा वर्क फ्लो जाणून घेऊ शेतकरी बांधवांनो। तर अर्जाचा वर्क फ्लो थोडक्यात सांगायचं म्हणलं तर पहिल्यांदा तुम्हाला अर्जदार नोंदणी करायची तुमची, पुन्हा योजनेसाठी अर्ज करायचा आहे, पुन्हा प्राणीदार पात्र लाभार्थी यादी तयार होईल शेतकरी बांधवांनो। तसेच स्कुटीनी प्राथमिक निवड होईल आणि निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड होतील शेतकरी बांधवांनो आणि पुन्हा अंतिम निवड होईल शेतकरी बांधवांनो। असं हे थोडक्यात अर्जाचं वर्क फ्लो सांगितलं मी शेतकरी बांधवांनो तुम्हाला। आणि तसेच या योजनेची शेवटची अर्ज करण्याची तारीख कोणती आहे याबद्दलही थोडक्यात माहिती सांगतो शेतकरी बांधवांनो। यामध्ये तुमच्या अर्जाची शेवटची तारीख म्हणलं की 2 जून 2025 पर्यंत तुमचा अर्ज स्वीकारण्यात येईल शेतकरी बांधवांनो। आणि तसेच अंतिम यादी तुम्हाला 2 जुलै पर्यंत तयार होईल शेतकरी बांधवांनो। अशी ही तुमची वेळापत्रक आहे शेतकरी बांधवांनो। तसेच शेतकरी बांधवांनो, या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो याची आपण माहिती घेऊ शेतकरी बांधवांनो। या योजनेसाठी महिला बचत गटातील लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी, 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक, सुरक्षित बेरोजगार म्हणजे सुशिक्षित बेरोजगार शेतकरी बांधवांनो हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात शेतकरी बांधवांनो। तसेच शेतकरी बांधवांनो, या योजनेची कागदपत्र कोणती याची आपण आता माहिती घेऊ शेतकरी बांधवांनो। या योजनेअंतर्गत तुम्हाला आधार कार्ड लागेल, 8 उतारा लागेल, पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल आणि बँक खाते पासबुक लागेल, रेशन